बॅरिस्टर विनायक दामोदर सावरकर हे या देशाला विविध नात्यांनी परिचित आहेत. आपल्या मातृभूमीच्या मुक्ततेचा, तिच्या स्वायत्ततेचा, तिच्या सामर्थ्याचा जन्मभर ध्यास घेतलेले एक अलौकिक देशभक्त. त्या काळच्या शिक्षित, आत्मकेंद्रित, सुखासीन, अगदी गुलहौशी म्हणता येतील अशा तरुणांमध्ये सुद्धा हौतात्म्याची प्रेरणा जागृत करणारे एक असामान्य स्फूर्तिदाते, एक मोठे समाजसुधारक, अत्यंत मोठे असे कायदेपंडित, विद्वान, लेखक, कवी अशी त्यांच्या विभूतिमत्वाची अनेक तेजस्वी वैशिष्ट्ये आपल्याला सांगता येतील. सामान्यपणे सावरकरांचं नाव काढलं की त्यांच्या आयुष्यातला जो अत्यंत तेजस्वी असा साहसाचा कालखंड आहे त्याची आठवण लोकांना होते. आणि स्वातंत्र्याच्या आरंभीच्या काळामध्ये, स्वातंत्र्य युद्धाच्या आरंभीच्या काळामध्ये त्या साहसाच्या अतिशय रोमांचकारक अशा कालखंडाचा प्रभाव या देशावर फार मोठ्या प्रमाणामध्ये पडला होता. ही गोष्ट खरी आहे. माझ्या मते सावरकरांच्या प्रेरणादायी अशा या विभूतिमत्वाचा काळ हा 1910 मध्ये संपतो. 1910 मध्ये सावरकरांची ती प्रसिद्ध मार्शलिसची उडी आलेली आहे जी त्रिखंडामध्ये गाजलेली होती. त्यानंतर त्यांच्या आयुष्यामध्ये अंदमानाचा कालखंड येतो, मग स्थानबद्धतेचा त्यांचा रत्नागिरीचा कालखंड येतो आणि त्यानंतर मुक्ततेपासून तो त्यांच्या अंतापर्यंतचा कालखंड येतो. 1910 मध्ये मार्शलिसची त्यांची जी प्रसिद्ध उडी आहे त्यावेळेला सावरकर हे जास्तीत जास्त 25शीतले असतील. त्यानंतर सावरकर दीर्घकाळ जगलेले आहेत. 25 ते 27 वर्षाच्या वयातला सावरकर तुमच्या माझ्या मनामध्ये जितका अजून आहे तितका त्यानंतरचा दीर्घकाळचा सावरकर आपल्या मनामध्ये नाही. सावरकरांनी स्वातंत्र्यासाठी तरुण पिढीला फार मोठी प्रेरणा दिली. एक क्रांतिकारकांचं पर्व त्यांच्यापासून सुरू झालं असं आपण पाहतो आणि गोष्ट खरी आहे. परंतु स्वातंत्र्यासाठी त्यागाची, हौतात्म्याची प्रेरणा देण्याचा जो काळ आहे तो 1910 मध्ये संपतो असं मी बुद्धिपूर्वक म्हणतोय. 1947 मध्ये तुम्हाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 1910 पर्यंतच्या सावरकरांचं स्मरण होण्याची तशी आवश्यकता नाही असंही काही लोकांना वाटेल. पण स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुद्धा ज्या सावरकरांची देशाला नितांत आवश्यकता आहे आणि ज्या सावरकरांचं मोठेपण फार मोठ्या प्रमाणामध्ये टिकून राहिलेलं आहे असे त्यांचे दोन पैलू आहेत सामान्यपणे ज्याची तुलनेने उपेक्षा झालेली आहे. त्यातला एक म्हणजे समाजसुधारक सावरकर. 47 मध्ये आपल्याला राजकीय स्वातंत्र्य मिळालं पण सामाजिक स्वातंत्र्य आपल्याला अद्याप मिळालं नाही. त्याच्यामुळे अस्पृश्यता किंवा जातीभेदासारखे प्रश्न विक्राळ स्वरूपामध्ये आजही आपल्यासमोर उभे राहतात. हा जो सावरकर आहे, समाजाच्या सुधारणेचा आग्रह धरणारा जो सावरकर आहे, सामाजिक समतेचा आग्रह धरणारा सावरकर आहे, सामाजिक न्यायाचा आग्रह धरणारा जो सावरकर आहे तो रत्नागिरी पर्वामध्ये उदयाला आलेला नव्हता. आपल्या असं लक्षात येईल की या देशावर प्रेम करणारा आणि या समाजाच्या सर्वांगीण उन्नतीची स्वप्न पाहणारा सावरकर हे दोघंही एकाच काळामध्ये जन्माला आलेले होते. सावरकरांच्या मनावर केसरीमध्ये बेंथॅमच्या लेखाची जी अनुवाद प्रसिद्ध झाली होती त्याचा प्रभाव फार मोठ्या प्रमाणामध्ये होता. त्या काळच्या पिढीप्रमाणे मिल आणि स्पेन्सरचा प्रभाव फार मोठ्या प्रमाणामध्ये होता. व्यक्ती स्वातंत्र्य, बुद्धिप्रामाण्य आणि मनुष्यतेचा ऐहिक सुखवर्धन या तत्वत्रयींचा प्रभाव फार मोठ्या प्रमाणावर होता. आणि त्यामुळे तुम्हाला दिसेल की 1902 मध्ये लिहिलेली सावरकरांची एक कविता आहे, विधवेच्या स्थितीबद्दलची. ती एक कविता आहे हिंदू धर्मातल्या विधवेच्या दुस्थितीबद्दल त्यांनी करुणेने लिहिलेली एक दीर्घ कविता आहे. त्या दीर्घ कवितेमध्ये अत्यंत मोलाचा विचार 1902 मध्ये सावरकरांनी व्यक्त केलेला आहे. सुज्ञाने सुविचारे स्थित्यनुसारेच धर्म सुधारावा. सुज्ञ माणसांनी विचार करून काळ आणि परिस्थितीला अनुसरून धर्मामध्ये आवश्यक ती सुधारणा करायला पाहिजे असा विचार त्यावेळेला 19 वर्षाच्या सावरकरांनी व्यक्त केलेला आहे. याचा अर्थ धर्म हा अपरिवर्तनीय नाही, समाज सापेक्ष आहे आणि त्यामुळे परिवर्तन करण्याचा अधिकार आपल्याला आहे असा विचार सावरकर सुरुवातीपासून मांडत होते. म्हणजे समाजसुधारक सावरकर आणि देशभक्त सावरकर हे सुरुवातीपासूनच हातामध्ये हात घेऊन चालत होते.
उपमा द्यायची झाली तर सावरकरांच्या विभूतिमत्वामध्ये लोकमान्य टिळक आणि गोपाळ गणेश आगरकर या दोघांच्याही व्यक्तित्वाचे सूर असे एकवटलेले होते असं आपल्याला दिसून येईल. आपल्या लक्षात येतो देशभक्त सावरकर, क्रांतिकारक सावरकर, क्रांती पर्वाचा एक जन्मदाता असणारा सावरकर आपल्या लक्षात आहे. आणि त्याच्याच बरोबर जन्माला आलेला समाजाच्या सर्वांगीण उन्नतीची कळकळ बाळगणारा जो सावरकर आहे तो आपल्या स्मृतीतून हद्दपार झालेला आहे. अंदमानच्या त्याच्या कालखंडामध्ये विशेषतः रत्नागिरीच्या स्थानबद्ध अवस्थेमध्ये सावरकरांनी केवळ विचार प्रदर्शनाच्या द्वारे नाही तर स्वतःचे जीवनाचे आदर्श डोळ्यासमोर ठेवून समाज सुधारण्याचं जे काम केलेलं आहे त्या कामाची आवश्यकता सावरकर गेल्यानंतर आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुद्धा दीर्घकाळ या देशाला अजून जाणवत राहणार आहे. सावरकरांच्या विभूतिमत्वाचा दुसरा पैलू हा असाच सावरकरांच्या हयातीनंतर सुद्धा टिकून राहणार आहे. तो म्हणजे साहित्यिक सावरकर, कवी सावरकर. आणि साहित्यिक या नात्याने सुद्धा सावरकरांचं कर्तृत्व किती बहुविध आहे. ज्याप्रमाणे समाजसुधारक आणि देशभक्त हे दोन्हीही प्रवाह सावरकरांच्या विभूतिमत्वामध्ये एकवटलेले होते असं आपण म्हणतो, त्याप्रमाणे प्रज्ञा आणि प्रतिभा या दोन्ही प्रवाहांचं सुद्धा मिलन सावरकरांच्या विभूतिमत्वामध्ये आपल्याला दिसतं. जगन्नाथ पंडित त्याच्या काळामध्ये अत्यंत आत्मविश्वासाने असं म्हणाला होता की तर्केषु कर्कश धियाः वयमेव नान्ये आणि काव्येषु रंजित धियाः वयमेव नान्ये. अत्यंत तर्ककठोर बुद्धी जर तुम्हाला हवी असेल तर आम्हालाच विचारावं लागेल आणि अत्यंत रसाळ प्रतिभाशालीत्व हवं असेल तर आमच्याचकडे तुम्हाला यावं लागेल. असा दावा नव्या काळामध्ये सार्थपणे करू शकणारा महाकवी म्हणजे विनायक दामोदर सावरकर आहे. सावरकरांनी गद्य लिहिलं, सावरकरांनी काव्य लिहिलं, सावरकरांनी नाटकं लिहिली, सावरकरांनी कादंबऱ्या लिहिल्यात, सावरकरांनी कथा लिहिल्यात. साहित्याच्या प्रांतामध्ये सुद्धा सावरकरांचा अनिरुद्ध संचार आहे असं तुम्हाला लक्षात येईल. सावरकरांनी सुरुवातीच्या काळामध्ये पोवाडे लिहिलेत, सिंहगडाचा पोवाडा, बाजीप्रभूचा पोवाडे लिहिलेत. त्यानंतर सावरकरांनी महाकाव्य रचनेचा प्रयत्न केला. संस्कृत आणि इंग्रजी महाकाव्याचं वाचन करून त्यांच्यावर असा प्रभाव पडला. मराठीमध्ये असणारी महाकाव्याची उणीव दूर करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. तो प्रयत्न त्यांना अर्धवट सोडावा लागला. पण डोळ्यासमोर होता तो संकल्प, ती आकांक्षा होती की आपल्याला महाकाव्य लिहायचं आहे. सावरकरांनी खंडकाव्य लिहिलीत, कमला, गोमंतक, महासागर अर्धवट सोडले. खंडकाव्य लिहिलीत. सावरकरांनी कविता लिहिल्यात, नाट्यकाव्य लिहिलीत फार सुरेख. काळे पाणीसारखी कादंबरी लिहिली. सावरकरांनी चरित्र लिहिलं, मॅझिनीचं चरित्र लिहिलं. सावरकरांनी आत्मचरित्र लिहिलं, चरित्र, आत्मचरित्र, कथा, कादंबरी, नाटक, काव्य, खंडकाव्य, महाकाव्य, इतिहास असे सर्व प्रकारचे वाङ्मय प्रकार सावरकरांनी हाताळलेले आहेत. शिखांचा इतिहास लिहिला. 1857चं त्यांनी संशोधन केलं आणि 1857 हे एक शिपायांचं बंड नसून तो भारतीय क्रांतीचा एक आद्य हुंकार होता असं त्यांनी शास्त्रशुद्धरित्यात सिद्ध केलं. सावरकरांनी 1857ला क्रांतियुद्धाचा आरंभ मानला हे मत ज्यांना मान्य नव्हतं त्यांनी सुद्धा शासकीय पातळीवरून 100 वर्षांनी त्या क्रांतियुद्धाची शताब्दी साजरी करावी इतका सावरकरांच्या मताचा प्रभाव आपल्याला मान्य करावा लागेल. शिखांचा इतिहास लिहिला सावरकरांनी, सगळ्या प्रकारचं लेखन त्यांनी केलं. मॅझिनीचं चरित्र त्यांनी लिहिलं. विशेषतः मॅझिनीच्या चरित्राला जोडलेली जी प्रस्तावना होती ती एखाद्या महाकाव्याच्या तोडीची होती. एक धगधगणारा अंतःकरण होतं स्वातंत्र्यासाठी आणि त्यासाठी सर्वस्वार्पणाची आतुरता ज्याच्या अंतःकरणामध्ये तेवत होती अशा एका अंतःकरणातून स्फुरलेलं ते काव्य होतं. सावरकरांनी मॅझिनीच्या चरित्राला लिहिलेली जी प्रस्तावना आहे चरित्रापेक्षा गाजली. इटलीला स्वातंत्र्य मिळवून देणारा हा एक योद्धा, त्याचं जीवन चरित्र लोकांसमोर ठेवण्याचा उद्देशच मूल्य हा होता. सावरकरांच्या शब्दात एका वाक्यात सांगायचं झालं मॅझिनी कोण होता. सावरकर म्हणतात की मॅझिनी हा इटलीचा रामदास होता आणि रामदास हा भारताचा मॅझिनी होता. ते प्रस्तावना लोकांनी त्या काळामध्ये पाठ केली. स्वातंत्र्य भक्तांची ती भगवद्गीता झालेली होती. इतकी प्रेरणा देण्याचं सामर्थ्य त्या एका प्रस्तावनेमध्ये होतं. चरित्र लिहिलं, आत्मचरित्र लिहिलं, इतिहास लिहिला, काव्य लिहिलं. काय काव्य लिहिली सावरकरांनी. खरोखर महाकवीची प्रतिभा या माणसाजवळ होती असा आपल्याला यथार्थपणे दावा करता यावा अशा रीतीचे काव्य सावरकरांनी लिहिलीत.
महाकाव्याची लक्षणं जी सांगितलेली आहेत आमच्या काव्यशास्त्रांमध्ये ती बाह्य आकारापुरती मर्यादित आहेत. महाकाव्यामध्ये सर्गबंधो महाकाव्यम, महाकाव्यामध्ये सर्गासारखी रचना असली पाहिजे, श्लोक रचना असली पाहिजे, शेवटचा श्लोक असा असला पाहिजे, ऋतुवर्णन पाहिजेत, यज्ञवर्णन पाहिजे, युद्धवर्णन पाहिजे वगैरे जी लक्षणं आहेत ती सगळी बाह्य अशी लक्षणं आहेत. पण महाकाव्याच्या रचनेकरता आवश्यक अशी महाकवीची प्रतिभा पाहिजे, अशी महाकवीची प्रतिभा पाहिजे. ती प्रतिभा असली तर त्या प्रतिभेतून उत्पन्न होणारी एक उद्गाराची कविता सुद्धा महाकाव्याच्या तोडीला जाऊन पोचेल. महाकवीला द्रष्टेपणा आवश्यक आहे असं आपण मानतो. सामान्यपणे नियतीचा अदृश्य अशा रीतीचा जो पडदा असतो त्या पडद्याच्या मागे जाऊन दैवाच्या अशा आम्हा सर्वांना अज्ञात असणाऱ्या ज्या लीला असतात त्या पाहण्याची प्रातिभ दृष्टी ज्याच्याजवळ असते त्याला आपण महाकवी मानतो. संस्कृतमध्ये एक फार मोठा काव्यमीमांसक होऊन गेला अभिनवगुप्त नावाचा. या अभिनवगुप्ताच्या गुरुचं नाव होतं भट्टतौत. त्याचा ग्रंथ होता काव्यकौतुक नावाचा जो आज उपलब्ध नाही. पण अभिनवगुप्ताने नाट्यशास्त्राच्या किंवा ध्वन्यालोकाच्या टीकेमध्ये त्याची जी वचन उद्धृत केलेली आहेत त्याच्यावरून आपल्याला कल्पना येते. त्या ठिकाणी भट्टतौताचं एक वचन आहे, तो असं म्हणतो, नान ऋषिक कविरित्युक्तम. कवी आणि ऋषी हे सारखेच असतात. ऋषींना दर्शन होत असतात. भविष्यकालीन अशा नियतीच्या संकेतांचा अंदाज त्यांना वर्तमानामध्ये येत असतो. भट्टतौत म्हणतो की कवींनाही तशी दर्शनं होत असतात. नान ऋषिक कविरित्युक्तम दर्शनात वर्णनाच्छात रूढा लोके कविश्रुती. कवींची एक पायरी थोडीशी पुढची असते. तो म्हणतो ऋषींना दर्शनं होतात पण आपल्याला झालेली दर्शनं शब्दबद्ध करून चिरंतन करून ठेवण्याचं सामर्थ्य कवींमध्ये असतं. हे महाकवीचं लक्षण आहे. हे महाकवीचं लक्षण भविष्यकालाचा अंदाज आज वर्तवायचा आणि त्याची प्रचिती जगाला घेऊ द्यायची, हे लक्षण सावरकरांमध्ये असल्याचं फक्त त्यांच्या साहित्यामध्ये प्रगट होत नाही, त्यांच्या काव्यामध्ये प्रगट होत नाही, त्यांच्या जीवनामध्ये सुद्धा ते प्रगट झालेलं आहे. काही उद्याच्या गोष्टी या माणसाने आज सांगितल्यात, आज सुचवल्यात, जगाला ते पटलं नाही आणि त्यामुळे जगाची फार मोठी अप्रियता त्यांना सहन करावी लागली. पण शेवटी जगाला ते निमूटपणानं मान्य करावं लागलं. साध्या साध्या गोष्टी तुम्हाला सांगायच्या झाल्या ज्या तुमच्या स्मरणामध्ये असतील, अत्यंत साध्या गोष्टी जरी तुम्हाला सांगायच्या झाल्या तर भारत स्वतंत्र होणार, त्या स्वतंत्र भारताला स्वतःची भाषा आणि स्वतःची लिपी असणं आवश्यक आहे. त्या बाबतीतलं परावलंबन आपण नाहीसं केलं पाहिजे आणि त्या बाबतीतल्या स्वातंत्र्याचा अंगीकार आपण आजपासून केला पाहिजे. म्हणून सावरकरांनी भाषाशुद्धीचं आणि लिपीशुद्धीचं आंदोलन केलं. भाषाशुद्धीच्या आंदोलनाची महाराष्ट्राने जेवढी टर उडवली ती सगळी आपल्याला आठवत असेल. पण आपल्याला हेही आठवत असेल की त्यानंतर मध्य प्रदेश सरकारने, रविशंकर शुक्ला पंतप्रधान होते, त्यांनी डॉक्टर रघुवीरांच्या नेतृत्वाखाली एक शासकीय परिभाषा कोश तयार केला. त्या शासकीय परिभाषा कोशाने सावरकरांच्या शिफारसींचा महत्तम अंगीकार केला. 1942 मध्ये मुंबई प्रांताचे पंतप्रधान बाळासाहेब खेर यांनी लिपी सुधारणा समिती नेमली आचार्य काका कालेलकरांच्या नेतृत्वाखाली आणि त्या लिपी सुधारणा समितीने सावरकरांच्या 3/4 शिफारसींचा उल्लेखपूर्वक स्वीकार केला. सावरकरांच्या भाषाशुद्धीच्या आग्रहाची टिंगल करता करता तुमच्या माझ्या व्यवहारामध्ये आणि वापरामध्ये असणारे अनेक शब्द हे सावरकरांनी निर्माण केले आहेत हे आपल्या लक्षात येत नाही. क्रिकेट या खेळातले शब्द, बोलपटाच्या क्षेत्रातले शब्द, लोकसभेसारखे शब्द आज आपण वापरतो. सावरकरांनी हे मराठी भाषेला दिलेले त्याची आपल्याला कल्पना नाही. नंतर आपण ते निमूटपणानं मान्य केलं असा त्याचा अर्थ आहे. 1939 मध्ये सावरकरांनी चर्चिलला इंडो ब्रिटिश कॉमनवेल्थची कल्पना सुचवली होती. त्यावेळेला सगळ्या देशांनी सावरकरांना वेड्यात काढलं की स्वातंत्र्याच्या उंबरठ्यावर देश आहे आणि अशा वेळेला इंग्लंडचं पारतंत्र्य कायमचं स्वीकारण्याची तरतूद असणारी कल्पना आज हा माणूस सुचवतो आहे. आज आपण ब्रिटिश कॉमनवेल्थमध्ये अत्यंत सुखाने नांदतो आहोत. सावरकरांनी दुसऱ्या महायुद्धाच्या वेळेला सैनिकीकरणाचा पुरस्कार केला. त्यावेळेला तर देश त्यांच्यावर फारच मोठ्या प्रमाणामध्ये रागावलेला होता हे आपल्याला आठवत असेल. 1942 सालचं आंदोलन झालं
आणि त्यामुळे आता स्वातंत्र्य दृष्टिपथात येण्याची सोय उपलब्ध झाली. अशा वेळेला हा माणूस ब्रिटिशांच्या फौजांना मदत करण्यासाठी सैनिकीकरणाचा पुरस्कार करतोय. आणि ब्रिटिश जर जिंकले तर कदाचित आपलं स्वातंत्र्य हे अजून लांबणीवर टाकलं जाईल. तेव्हा ऐन स्वातंत्र्य मिळण्याच्या सुमाराला पारतंत्र्य टिकाऊ राहील अशा रीतीची तरतूद करणारी सूचना हा माणूस करतोय. म्हणून त्याला रिक्रूटवीर म्हणून हेटाळण्यात आलं आणि देशद्रोही म्हणून सुद्धा त्यांची संभावना करण्यात आली. सावरकरांचं म्हणणं असं होतं की देश स्वतंत्र होणार आहे आणि देशाच्या स्वातंत्र्याकरता या देशातल्या तरुणांची आवश्यकता पडणार आहे. त्यामुळे सैनिकीचं शिक्षण तुम्ही घ्या, बंदूक कशी चालवायची ती शिका, ऐनवेळी बंदुकीचं टोक कुणीकडे वळवायचं ते ठरवण्याचं स्वातंत्र्य आपलं अबाधित आहे. सावरकरांनी आग्रही पुरस्कार केला. त्यावेळेसच्या राजकीय पक्षांनी त्यांना वेड्यामध्ये काढलं. पण मला आपल्याला सांगू द्या की सावरकरांच्या या पुरस्काराची कृतज्ञतापूर्वक नोंद 2 माणसांनी घेतलेली आहे. 25 जून 1944ला आझाद हिंद आकाशवाणीवरून नेताजी सुभाषचंद्र बोसांनी जे भाषण केलं त्या भाषणामध्ये सावरकरांच्या सैनिकीकरणाच्या पुरस्काराचा आवर्जून उल्लेख केलेला होता. की त्याचं हे फळ आहे. प्रोफेसर जे ओसामा नावाचे एक जपानी ग्रंथकार आहेत. त्यांनी टू ग्रेट इंडियन्स इन जपान नावाचं एक पुस्तक लिहिलेलं आहे. जपानमध्ये राहून हिंदुस्थानच्या स्वातंत्र्याची सूत्र हलवणाऱ्या 2 महापुरुषांचं चरित्र, जपानमधल्या वास्तव्याचं चरित्र त्यात त्यांनी दिलेलं आहे. त्यात एक आहेत रासबिहारी बसू आणि दुसरे आहेत नेताजी सुभाषचंद्र बोस. आणि विशेषतः ओसामानी आझाद हिंद सैन्याच्या जन्माचा क्षण अचूक टिपलेला आहे. ज्या क्षणी ब्रिटिश फौजांमधल्या भारतीय सैनिकांनी युद्ध करायचं थांबवलं तो क्षण टिपलेला ओसावा साहेबांनी ते म्हणाले द मिरॅकल अकम्प्लिश, एक चमत्कार घडून आला. द इंडियन सोल्जर्स स्टॉप शूटिंग, त्यांनी युद्ध करणं थांबवलं. त्याचं पुढचं वाक्य असं आहे, वीर सावरकर्स मिलिटरायझेशन पॉलिसी इन वर्ल्ड वॉर सेकंड बिगॅन टू टेक शेप. सावरकरांची दुसऱ्या महायुद्धातली सैनिकीकरणाची जी नीती होती त्या नीतीला आकार यायला सुरुवात झाली. त्यांनी ही कबुली दिलेली आहे, आपण लक्षात ठेवा. त्यांनी ही कबुली दिलेली आहे, आपण लक्षात ठेवा. सावरकरांनी उद्याचं भविष्य आज सांगितलं आणि सांगितलं त्याबद्दल त्यांना अप्रियता ओढवून घ्यावी लागली. पण त्यानंतर देशाने त्यांचं सगळं म्हणणं मान्य केलं असा त्याचा अर्थ आहे. सावरकर म्हणाले होते की मी आज जे बोलतो ते जगाला 10 वर्षांनी पटतं. 10 वर्ष वाट पाहण्याची माझी सिद्धता आहे. सावरकरांच्या षष्ठब्दी पूर्तीचा समारंभ होता 1943 मध्ये. त्यावेळेला आमचे अत्यंत आवडते समाजवादी पुढारी असं म्हणाले होते की आम्हाला 1910 सालचा सावरकर अभिप्रेत आहे. देशाच्या स्वातंत्र्यासाठी तरुणांना प्रेरणा देणारा 1910 सालचा सावरकर आम्हाला अभिप्रेत आहे. त्या सावरकरांचा हा सत्कार आहे. सावरकर आपल्या उत्तराच्या भाषणामध्ये असं म्हणाले की 1910 सालचा सावरकर स्वीकार्य आहे हे माझ्या मित्राला 1943 साली पटलेलं आहे. 1943 सालचा सावरकर स्वीकार्य असल्याचा प्रत्यय त्यांना यानंतर 20 वर्षांनी येईल अशी मला आशा आहे. उद्या जे होणार ते या माणसाने आज सांगितलं. उच्चारला गेलेला प्रत्येक शब्द आणि उचलला गेलेला प्रत्येक पवित्रा हा इतका आत्मविश्वासाने सावरकर उचलीत असत आणि उच्चारित असत की त्याबद्दल त्यांचा आत्मविश्वास अत्यंत दुर्दांत होता. सावरकर असं म्हणायचे की घेतले व्रतन हे आम्ही अंधतेने लब्ध प्रकाश इतिहास निसर्गमाने जे दिव्य दाहक म्हणोने असावयाचे बुद्ध्याची बाण धरिले करी हे सतीचे. सावरकर असं म्हणत की मी जे बोलतो त्याबद्दल माझा कान धरण्याचा अधिकार फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे. इतका आत्मविश्वास आपल्या प्रत्येक उद्गाराबद्दल आणि पवित्र्याबद्दल सावरकरांना असायचा. हे द्रष्टेपण सावरकरांच्या व्यक्तित्वाचा एक अद्वितीय अशा रीतीचा विशेष आहे असं आपल्याला दिसेल. आणि त्यातूनच सावरकरांनी काही कल्पना काढल्यात ज्या कल्पना त्या काळात फारशा उचलल्या गेल्या नाहीत, त्यानंतरच्या काळामध्ये उचलल्या गेल्या. सावरकरांनी सशस्त्र क्रांतीचा पुरस्कार केला 1887 मध्ये. चाफेकरांना फाशी झाली. चाफेकरांना फाशी झाली ही घटना सावरकरांनी ऐकली. तरुण होते.
अस्वस्थ होऊन गेले, रक्त गरम होऊन गेलं, अस्वस्थपणे येरझारा घालायला लागलेत की काय झालंय हे? एक तरुण माणूस देशाच्या स्वातंत्र्याकरता आपणून वधस्तंभावर चढतोय, काय झालं त्याला तो विचार सहन होईना. थांबलेत, आपल्या कुलदेवतेसमोर बसलेत, मांडी घातली, तिच्या पायावर हात ठेवला आणि शपथ घेतली की सशस्त्र क्रांतीचा केतू उभारून या देशाच्या स्वातंत्र्यासाठी मारिता मारिता मरतो झुंजेन, पण आई तुझ्या मस्तकावर स्वातंत्र्याचा सुवर्ण किरीट चढवल्याशिवाय राहणार नाही. वयाने त्यावेळेला सावरकर 14 ते 15 वर्षाचे असतील. त्यावेळेला केलेली जी प्रतिज्ञा आहे ती प्रतिज्ञा सावरकरांनी आयुष्याच्या अंतापर्यंत चालवली असं आपल्याला दिसेल. सशस्त्र क्रांतीचा केतू उभारून हीच प्रतिज्ञा होती आणि त्यामुळे सशस्त्र क्रांतीचा सावरकरांनी पुरस्कार केला. ही गोष्ट अमान्य करण्याची गरज नाही, पण यावरून सावरकर हिंसावादाचे पुरस्कर्ते होते असा आळ आपल्याला सहजासहजी घेता येणार नाही. सावरकरांच्या संन्यस्त खड्ग नावाच्या नाटकामध्ये हिंसा आणि अहिंसा यांचा विवेक त्या संवादाच्या द्वारे फार चांगल्या रीतीने केलेला असा आपल्याला दिसेल. सावरकरांनी अहिंसेचं तत्व टिकावं यासाठी हिंसेचा आग्रह धरला होता. हिंसेची जी नख आणि दंत असतात ती छाटून टाकण्याकरता शस्त्राचा वापर करणं हा सावरकरांच्या अहिंसेचा व्याख्येचा भाग होता, हे आपण लक्षात घ्या. ही सावरकरांची अहिंसेची व्याख्या होती. सावरकर हिंसावादाचे पुरस्कर्ते नव्हते आणि हिंसक नव्हते. 1906 मध्ये मला वाटतं तलवार नावाच्या वर्तमानपत्राच्या अग्रलेखामध्ये सावरकरांनी काढलेला हा उद्गार आहे, ज्यामध्ये सावरकर सशस्त्र क्रांतीचा आग्रही पुरस्कार करत असल्यामुळे लोक त्यांना सनदशीर राजकारणाचा सल्ला देत असत. त्याला उद्देशून सावरकरांनी त्यामध्ये उद्गार काढलेला आहे की इट इज मॉकरी टू टॉक of constitutional agitation when there is no constitution at all. ज्यावेळेला देशाला घटना मिळालेली नसते तेव्हा स्वातंत्र्यासाठी घटनात्मक मार्गाचा पुरस्कार करण्याचा सल्ला अत्यंत हास्यास्पद आहे. पुढचं वाक्य असं आहे, इट विल बी ए ग्रेटर मॉकरी इवन ए क्राइम टू टॉक ऑफ रिव्होल्यूशन when there is constitution which provides फुललेस डेव्हलपमेंट ऑफ द नेशन. पण ज्यावेळेला देशाला घटना प्राप्त झालेली असते, ज्या घटनेच्या गर्भामध्ये देशाच्या सर्वांगीण उत्कर्षाची आश्वासनं दडलेली असतात, त्यावेळेला सशस्त्र क्रांतीचा उच्चार करणं हे केवळ हास्यास्पदच नाही, अपराधीपणाचं ठरेल. सावरकरांवर आरोप करण्याची घाई करण्या अगोदर हा सावरकर आपण समजून घेणं आवश्यक आहे. सावरकरांच्या बुद्धिमत्तेचं अद्वितीय असं वैशिष्ट्य त्यांनी केलेल्या हिंदुत्वाच्या व्याख्यामध्ये प्रगट झालेला आपल्याला दिसेल. हे हिंदुत्व असं एक चमत्कारिक प्रकरण आहे की ज्याची समाधानकारक व्याख्या अजूनपर्यंत कोणाला करता आली नाही. हिंदू कोणाला म्हणावं याचा शोध 1902 सालापासून लोकमान्यांनी घेतलेला आहे. या विषयावर त्यांनी केसरीमध्ये 3 अग्रलेख लिहिलेले आहेत आणि लोकमान्यांची ती प्रसिद्ध व्याख्या तुमच्या लक्षात येईल. प्रामाण्य बुद्धिर्वेदेषु साधनानाम अनेकता उपास्यानाम अनिमहा एतत् धर्मस्य लक्षणं. वेद प्रामाण्य आणि उपासनांची विविधता हे हिंदू धर्माचं लक्षण असल्याचं सावरकरांनी टिळकांनी सांगितलेलं होतं. 3दा प्रयत्न केले, त्यातून त्यातल्या त्यात ही व्याख्या निघाली. त्यालाही आक्षेप घेण्यात आला की ज्यांना वेद प्रमाण नाहीत असे जे हिंदू धर्म यांचे वेगवेगळे पंथ आहेत त्यांची व्यवस्था तुम्ही काय करणार, त्यांना कशात टाकणार तुम्ही. त्यानंतरची त्यातल्या त्यात परिशुद्ध अशा रीतीची व्याख्या करण्याचा पहिला प्रयत्न, अत्यंत प्रतिभाशाली प्रयत्न हा सावरकरांचा आहे, ज्यात त्यांनी आसिंधु सिंधु पर्यंता यस्य भारत भूमिका पितृभू पुण्यभूश्चैव सवय हिंदुरीती स्मृतः असं म्हटलं. सिंधू नदीपासून तर सिंधू सागरापर्यंत ही भूमी एक आहे यावर ज्यांची श्रद्धा आहे, या भूमीला जे पितृभूमी मानतात इतकंच नव्हे तर पुण्यभूमी मानतात. धर्माने कोणीही असोत सावरकरांच्या व्याख्येप्रमाणे ते हिंदू आहेत. तुमच्या लक्षात येईल की सावरकरांच्या हिंदुत्वासाठी हिंदू धर्मामध्ये जन्माला येण्याची अट नाही. आणि इतकी काळजी वाहिल्याबद्दल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी थॉट्स ऑन पाकिस्तान नावाच्या आपल्या ग्रंथामध्ये सावरकरांची पाठ थोपटलेली आहे. मी त्यांच्या बुद्धीच्या चोखपणाबद्दल आपल्याला सांगतोय, त्यांच्या द्रष्टेपणाबद्दल आपल्याला सांगतोय.
असं सर्व क्षेत्रामध्ये ज्या क्षेत्रामध्ये त्यांनी पदार्पण केलं ती क्षेत्र त्यांनी आपला पराक्रमाने पादाक्रांत करून टाकली तसं आपल्याला दिसेल. देशाच्या स्वातंत्र्य प्राप्तीच्या लढ्याच्या इतिहासामध्ये सावरकरांनी करून ठेवलेली जी मर्दुमकी आहे ती मर्दुमकी स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुद्धा अनेक परतंत्र राष्ट्रांना आजही स्फूर्तिदायक ठरेल अशी आहे. समाज सुधारणेच्या क्षेत्रामध्ये सुद्धा सावरकरांचं काम हे आहे. सावरकरांनी किर्लोस्कर मासिकामध्ये लेखमाला लिहिली, क्ष किरणे नावाचं पुस्तक लिहिलं, जात्युच्छेदक निबंध नावाचं पुस्तक लिहिलं. सावरकर साहित्याचे खंड प्रकाशित आहेत, आपण ते पहा. म्हणे हा माणूस किती बुद्धिप्रामाण्यवादाचा निकष लावून प्रत्येक गोष्टीचा स्वीकार करतो ते आपल्याला कळेल. ज्या हिंदू समाजाचं नेतृत्व त्यांना करायचं होतं आणि त्यांनी केलं, त्या हिंदू समाजाला न पटणारे अत्यंत कठोर अशा रीतीचे विचार, तर्कशुद्ध असे विचार सावरकरांनी निर्भयपणाने मांडलेले आहेत आपल्या लेखनामध्ये, असं आपल्याला दिसेल. बाकीचं जे त्यांचं ललित साहित्य आहे ते ललित साहित्य अनेक दृष्टींनी अलौकिक आहे, अनेक दृष्टींनी अलौकिक आहे. काव्याच्या क्षेत्रामध्ये सावरकरांना मी महाकवी मानतो, पंडित काव्याची त्यांची जात पुरी आहे असंही मानतो. सावरकरांच्या काव्यामध्ये साहित्यामध्ये संस्कृत प्रचूर शब्दांचा फार मोठा भरणा आहे, परंतु सावरकर अट्टहासपूर्वक ते शब्द वापरतात हे आपण लक्षात घेणं आवश्यक आहे. पण कमला नावाचं सावरकरांचं जे काव्य आहे, जे खंडकाव्य आहे, अप्रतिम काव्य आहे, त्या कमला काव्याचा जो आरंभ आहे तो तर आरंभ अगदी कालिदासाच्या तोडीचा आहे. कालिदास महाराष्ट्रामध्ये जन्माला आला असता आणि मराठीमध्ये काव्य करण्याची संधी त्याला मिळाली असती तर त्यांनी कमला काव्य करून दाखवलं असतं. इतकं अप्रतिम काव्य सावरकरांनी लिहिलेलं आहे. सुरुवातीच्या त्या उद्यानाचं जे वर्णन आहे, त्या उद्यानामध्ये बसलेल्या आपल्या नायिकेचं जे वर्णन आहे, कमला नावाच्या नायिकेचं वर्णन, त्या वर्णनासाठी सावरकरांना सापडली ती उपमा कालिदासाचीच. त्या सर्व फुल पुष्प संभारामध्ये ती बसलेली, त्याच्या मखरामध्ये बसलेली कमला कशी दिसत होती? साहित्याच्या क्षेत्रामध्ये कालिदासाची उपमा शोभावी त्याप्रमाणे दिसत होती. अप्रतिम काव्य कमला काय किंवा गोमंतक काय सावरकरांनी लिहिले. स्फुट काव्य सुद्धा सावरकरांचे आपल्याला दिसतील. हे द्रष्टेपण केव्हा आहे? महाकवीच्या प्रतिभेचा अत्यंत दैदिप्यमान अशी रीतीचं तेज ज्याच्याजवळ असतं त्याच्या लहान उद्गारांमध्ये सुद्धा महाकवीची प्रतिभा ही डोकावताना आपल्याला दिसते. असं मी मगाशी म्हणालो, त्याचं कारण हे सावरकरांनी गद्य लिहिलं. भगवान शंकराला व्योमकेश नावाचं एक नाव दिलं गेलेलं आहे शिवसहस्रनामामध्ये. व्योमकेश, हे व्योमकेश नाव भगवान शंकराला का पडलं असेल याची कल्पना सावरकरांनी केली. तेव्हा ते विश्वंभराचं चित्र डोळ्यासमोर उभं करू शकलेत. व्योम म्हणजे आकाश, हा ज्याचा विशाल जटाजूट आहे, अशा एका विश्वामध्ये ओतप्रोत भरलेल्या अशा एका विश्वंभराचं चित्र त्यांच्या डोळ्यासमोर उभं राहिलं आणि तो व्योमकेश असं त्याने आपल्याला दाखवून दिलं. सावरकरांच्या निबंध वाङ्मयामध्ये मनुष्याचा देव आणि विश्वाचा देव नावाचा एक निबंध आहे. त्या निबंधामध्ये ईश्वरविषयक असणारी माणसाची कल्पना किती मर्यादित आहे आणि ईश्वराचं खरं स्वरूप किती विराट आहे याची तफावत सावरकरांनी वेगवेगळ्या दृष्टांतांच्या द्वारे दाखवलेली आहे. पण त्यामध्ये त्यांनी माणसाच्या डोळ्यांचं वर्णन केलेलं आहे. अत्यंत काव्यपूर्ण अशा रीतीचं ते वर्णन आहे की डोळा परमेश्वरांनी कसा निर्माण केला. एवढा आकाराने लहान, परंतु हे संपूर्ण विश्व त्या डोळ्यामध्ये मावतं, हे संपूर्ण आकाश त्या डोळ्यामध्ये मावतं. इतकी ताकद त्या लहान डोळ्यामध्ये त्यांनी निर्माण केलेली आहे. याचं वर्णन करणारा जो सावरकर आहे त्याला महाकवीची प्रतिभा लाभलेली असं आपल्याला दिसेल. त्यांच्या कवितांमध्ये तर ते आहेच. एक एक कविता आपण आठवा. विशेषतः जगन्नाथाचा रथोत्सव नावाची त्यांची कविता आहे. अनंताची आरती नावाची त्यांची कविता आहे. अवध्यमी अनंतमी अवध्यमी नावाची त्यांची कविता आहे. तारकास नावाची त्यांची कविता आहे. सायं घंटा नावाची त्यांची एक कविता. या सगळ्या कविता लहान कविता आहेत, स्फुट कविता आहेत. पण त्या स्फुट कवितेमध्ये सुद्धा महाकवीच्या प्रतिभेची दीप्ती प्रगट झालेली असं तुम्हाला दिसेल. जगन्नाथाचा रथोत्सव, जगन्नाथपुरीला दरवर्षी जगन्नाथाची यात्रा निघते, त्या रथोत्सवाचं वर्णन सावरकरांनी केलेलं आहे. आणि त्या रथोत्सवाची मूळ कल्पना घेऊन त्यांनी या संपूर्ण विश्व रहस्यावर प्रकाश टाकलेला असं आपल्याला दिसेल. हे संपूर्ण सृष्टीचं सूत्रचालन कशा पद्धतीने चालू आहे
ही सृष्टीची संपूर्ण यात्रा कशा पद्धतीने चालू आहे याचा विचार सावरकरांनी केला, तेव्हा त्यांना असं दिसलं की हे विश्वचक्र, हेच अव्याहत चालणारं जे विश्वचक्र आहे, हीच मुळी त्या जगन्नाथाची एक रथयात्रा आहे. संपूर्ण विश्वाचा नाथ असणाऱ्या त्या परमेश्वराची ही अखंड रथयात्रा चालली आहे. आणि या संपूर्ण विश्वचक्रावर सावरकर ती कविता रचतात आणि त्या विश्वाच्या स्वामीला प्रश्न विचारतात, ऐश्वर्य भारी, अशा या ऐश्वर्य भारी महाराज कथाना कुठे निघाली स्वारी. कुठे निघालात तुम्ही एवढ्या झगमगीत ऐश्वर्यासकट, कुठे निघालात? त्या ऐश्वर्यावर, ऐश्वर्याचं सुद्धा वर्णन केलंय. या दैदिप्य दिक्क्षितिजांचा हा दैदिप्य रथ तुझा सुटता, या कालतटाच्या अतट उतरणीवर आता, नक्षत्र कणांचा उठे धुरोळा परता, युगक्रोश दूरी मागुती युगक्रोश दूरी, महाराज कथाना कुठे निघाली स्वारी. या दिशा आणि क्षितिजाचा एवढा मोठा रथ या काळाच्या उतरणीवरून तो वेगाने धावतोय आणि युगांची योजना मागे टाकतोय. नक्षत्र कणांची धूळ उडते. एवढा प्रचंड स्वरूपामध्ये ही विश्वाची यात्रा आणि हे विश्वचक्र कुठे निघालेलं आहे. उपनिषदकालीन ऋषींना प्रश्न पडावा जगाच्या मूलाचे, जगाच्या जन्माच्या अगोदरचे. तसे प्रश्न या प्रतिभावंताला पडलेत आणि त्यांनी या सृष्टीचक्राच्या त्या सगळ्या कर्त्याला असा प्रश्न विचारलाय, पुसू नयेची परी पुसतसे पुसू नयेची पेरी. महाराज किमर्थ आठवा कुठे निघाली स्वारी. कशासाठी निघालेली आहे रथयात्रा आणि कुठे निघालेली आहे, कुठून निघालेली आहे, हे विश्व कसं जन्माला आलं, कसं चाललंय आणि या विश्वाचं पर्यवसान कुठे होणार आहे, अशा रीतीचे ऋषींना पडणारे मूलगामी प्रश्न सावरकरांच्या प्रतिभेने या कवितेमध्ये विचारलेले. संपूर्ण कविता नुसत्या प्रतिभेचा उद्दाम अशा रीतीच्या दैदिप्यमान नृत्याचं दर्शन घडवणारे असं नाही. सृष्टी चक्राबद्दल उपनिषदकालीन ऋषींना पडावं अशा रीतीचं कूट व्यक्त करणारी सुद्धा आहे. नानऋषिक कविरित्युक्तम असं मी म्हणालो होतो ते याही अर्थाने खरं आहे. अनंताची आरती नावाची त्यांची कविता आहे, अशीच आहे. अतिशय रूपकात्मक प्रतिकात्मक अशा रीतीचे त्या कविता सावरकरांनी लिहिलेल्या आहेत. आणि या कवितांमध्ये प्रगट झालेला जो सावरकर आहे तो अजिबात संकुचित नाही. अत्यंत विराट असा सावरकर आहे, विश्वव्यापी असा सावरकर आहे. मृत्यूशय्येवर नावाची त्यांची एक कविता आहे. मृत्यूशय्येवर नावाची त्यांची कविता आहे की आता आपण मृत्यूशय्येवर राहतो, कदाचित आपण जगू किंवा नाही जगू, अशी अवस्था ज्या काळामध्ये उत्पन्न झाली त्या काळामध्ये सावरकरांच्या अंतःकरणामध्ये उचंबणाऱ्या ज्या आकांक्षा होत्या त्या आकांक्षा या भारतीय केवलना मानवीयही यौवनास अनुभवीन यौवनातमी. भारतीय कल्याणाच्या कल्पना त्यांच्या मनामध्ये मृत्यूशयेवर झोपला असताना उचंबलामध्ये नव्हत्या, संपूर्ण मानवतेच्या कल्याणाच्या कल्पना उचंबलत होत्या. हे सावरकर त्या मृत्यूशयेवरच्या कवितेमध्ये आपल्याला सांगतात. एवढा मोठा तो सावरकर, त्यांची जी विचारसरणी आहे ते राष्ट्रवादी निश्चितच होते पण मानवतावादीही होते. राष्ट्रवाद हा अत्यंत संकुचित, मानवतावाद हा अत्यंत व्यापक आणि मानवतावादाचे विचार संपूर्ण जगाला ग्रासून टाकत असताना राष्ट्रवादाचे विचार मांडणे इतका संकुचितपणा सावरकर करतात. याबद्दल संशय येणाऱ्या आत्म्यांसाठी सावरकरांचं तेही विवेचन मला आपल्यासमोर मांडलं पाहिजे. सावरकर म्हणतात की मानवतेच्या प्राप्तीसाठी राष्ट्रवादाचाच मार्ग आहे आणि ज्यांनी मानवतेच्या आरोल्या ठोकल्यात अद्यतन इतिहासामध्ये ज्यांनी संपूर्ण मानवतेच्या आरोल्या ठोकल्यात त्या सगळ्यांनी, मग तो टिटो असो, तो माओ असो, तो स्टॅलिन असो, आपल्या राष्ट्राच्याच उत्कर्षाची स्वप्न पाहिली. तेव्हा मानवतावादाच्या विरुद्ध राष्ट्रवाद नाही. सावरकरांच्या कल्पनेतलं मानवतेचं मंदिर आहे, त्या मंदिराच्या सिंहासनावर मानवतेची दैदिप्यमान मूर्ती बसलेली आहे पण मंदिराला प्रवेशद्वारे जी आहेत ती सगळी राष्ट्रवादाची आहेत. या अर्थाने भारतीय केवलना मानवीयही यौवनास अनुभवीन यौवनातमी हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. अशा त्या सावरकरांच्या कविता आहेत. असं ते सावरकरांचं ललित साहित्य आहे. या ललित साहित्याबद्दल वाद असतील, मतभेद असतील आणि ते मतभेद असण्याचं कारण मला आपल्याला सांगितलं पाहिजे. सावरकरांचा जो त्यामागचा विचार आहे
तोच याला कारणीभूत आहे असं आपल्याला दिसेल. या सर्व ललित साहित्याकडे, मग ते काव्य असो, नाट्य असो, कादंबरी असो, कथा असो, पाहण्याचा सावरकरांचा दृष्टिकोन हा साधनाचा आहे, साध्याचा नाहीये. साहित्य फार बलवत्तर आहे, अत्यंत प्रभावी असतं, परंतु ते कशाचं तरी साधन आहे, साध्य नाहीये. या दृष्टीनं सावरकर साहित्याकडे पाहतात हे आपण लक्षात घेणं आवश्यक आहे. 1943 मध्ये षष्ठाब्दी पूर्तीच्या वेळेला त्यांचं जे भाषण झालं त्या भाषणामध्ये त्यांनी सांगितलं की मी लेखणी काठीसारखी फिरवली, त्यामध्ये तुम्हाला कला आढळली, रसात्मकता आढळली, याला माझा इलाज नाही, पण माझा तो उद्देश नव्हता. सांगलील्या मराठी रंगभूमीच्या शतसांवत्सरिक महोत्सवाच्या अध्यक्षपदावरून बोलताना ते असं म्हणाले होते की तरुणांना बंदूक हाती घेण्याची प्रेरणा मिळावी अशा रीतीचं नाट्यलेखन झालं पाहिजे. त्यांची जी कल्पना होती ते आपण लक्षात घ्या. म्हणून मुंबईच्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून ते जेव्हा बोललेत की बंदुका लेखण्या मोडा आणि बंदुका हाती घ्या, तेव्हा त्यांच्यावर टीकेचा फार मोठा गजब झाला की लेखण्या मोडण्याचा संदेश देणारा हा माणूस साहित्य संमेलनाचा अध्यक्ष होतो. याचं कारण सावरकर पारतंत्र्याच्या परिस्थितीचं विवेचन करीत होते आणि त्यांचा कटाक्ष हा होता की शस्त्रेण रक्षिते राष्ट्रे शास्त्रचिंता प्रवर्तते. जर राष्ट्राचं संरक्षण झालं आणि राष्ट्र सुरक्षित असलं तरच शास्त्राच्या चिंतनाला वाव मिळतो. राष्ट्र स्वतः जर पतित झालं असलं तर कलाविलासाला, प्रतिभाविलासाला आणि शास्त्रचिंतनाला फारसा वाव उरत नाही. त्यासाठी कायमची नाही, आजची एक निकडीची गरज म्हणून सावरकर तो विचार लोकांसमोर मांडत होते. सावरकर तो विचार लोकांसमोर मांडत होते. देशाचं स्वातंत्र्य, देशाचं अभंगत्व आणि देशाचं सामर्थ्य हा त्यांच्यासमोर अग्रक्रमाचा विषय होता. आणि म्हणून त्यासाठी आवश्यक असणारी अंतःकरण चेतवण्यासाठी साहित्याने आपली बाजू लढवावी अशी त्यांची अपेक्षा होती. या दृष्टीने त्यांनी साहित्य निर्मिती केली, हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. या दृष्टीने त्यांनी साहित्य निर्मिती केली. सगळी नाटकं तशी आहेत. सावरकर म्हणाले होते, चाफेकरांच्या फाशीतून आमचा जन्म झाला, आमच्या फाशीतून अशा अनेक तरुणांना कदाचित स्फूर्ती मिळेल. तेव्हा तरुण पिढीला सगळ्यात मोठं जर ध्येय कोणतं बाळगायचं असेल, संपत्ती मिळवणं हे नाही. सावरकरांचं म्हणणं होतं आत्मयज्ञ करणं तारुण्यामधलं सर्वोच्च ध्येय असायला पाहिजे. ही विचारसरणी ज्याच्या व्यक्तित्वामध्ये ओतप्रोत भरलेली आहे तो माणूस हातामध्ये लेखणी घेतो आणि या पद्धतीनं तो स्वतःच्या साहित्याचं आणि तुमच्याही साहित्यापासूनच्या अपेक्षा व्यक्त करतो. हे आपण लक्षात घ्या. 1913 मध्ये सावरकर अंदमानमध्ये होते आणि संपूर्ण भारताला उन्नत करणारा एक सुवर्णक्षण त्यावेळेला प्रगट झालेला होता. भारताच्या एका महाकवीला नोबेल पारितोषिकाची प्राप्ती झाली होती. सावरकरांना अत्यंत आनंद झाला. एका भारतीयाला पारतंत्र्याच्या काळामध्ये नोबेल पारितोषिकाची प्राप्ती व्हावी, विश्व सन्मान प्राप्त व्हावा याचा त्यांना अत्यंत अभिमान वाटला आणि आनंद वाटला. त्यांनी तुरुंगातूनच रवींद्रनाथांना अभिनंदनाची तार केली. त्या विषयावर सावरकरांची एक कविता प्रसिद्ध आहे. रवींद्रनाथांचं अभिनंदन करणारी एक कविता प्रसिद्ध आहे. त्या कवितेमध्ये सावरकर आपल्या मातृभूमीला उद्देशून म्हणतात की खरं म्हणजे कवी कक्ष पूर्ण हा माझा, काव्याचा प्रांत हा माझा आहे. या प्रांतावर माझं प्रेम आहे, कवितेवर माझं प्रेम आहे आणि प्रभुत्व आहे, पण इलाज नाही. ते म्हणतात कवी कक्ष पूर्ण हा माझा, पण माझ्या मातृभूमीने मला सांगितलं परी उणीव तेथे जा जा, क्रांतीच्या बाष्प यंत्राचा कक्ष तो. कवितेच्या रचनेच्या क्षेत्रामध्ये उणीव नाही. महाराष्ट्र कवी परंपरा खंड न पडला तिला जरा, उणीव नाही. उणीव आहे या देशाच्या मुक्ततेकरता आवश्यक असणारं हौतात्म्य करणाऱ्या क्षेत्रात उणीव आहे. तिकडे तू जा. तिच्या आज्ञेप्रमाणे मला तिकडे जावं लागलं. त्याचा दुसरा अर्थ असा आहे म्हणून नोबेल पारितोषिक तुम्हाला मिळालं. खरोखर तुमच्या मनामध्ये असा प्रश्न येतो की नाही की सावरकरांसारखा प्रतिभाशाली माणूस जर स्वातंत्र्याच्या काळामध्ये जन्माला आला असता की काय दैदिप्यमान महाकाव्य त्याने आपल्याला अर्पण केली असती. पण त्याच वेळेला दुसरा हाही विचार आपल्याला डावलता येत नाही की सावरकर पारतंत्र्याच्या काळामध्ये जन्माला आलेत म्हणूनच आपल्याला सावरकरांचे दोष काढण्याचं स्वातंत्र्य इतक्या लवकर अनुभवायला मिळतं आहे, हेही आपल्याला विसरता येणार नाही.
सगळी प्रज्ञा आणि सगळी प्रतिभा, सगळी ऊर्जा या माणसाला पारतंत्र्याचं निराकरण करण्याकरता खर्च करावी लागली आणि त्यामुळे स्वातंत्र्याचा सूर्योदय तुमच्या माझ्या आयुष्यामध्ये फार लवकर उत्पन्न झाला. हे आपल्याला विसरता येणार नाही. सावरकरांनी जे लिहिलं ते मी आपल्याला सांगितलं साधन म्हणून लिहिलं आणि त्यामुळे कदाचित कलात्मकतेच्या दृष्टीने उद्देश प्राधान्यामुळे त्यामुळे काही वैगुण्य उत्पन्न झाल्याचा संशय साहित्य मीमांसकांना आणि समीक्षकांना येण्याचं भय आहे, ते मी मान्य करतो. सावरकरांनी कवितेमध्ये वापरलेले जे शब्द आहेत ते अत्यंत अवघड आहेत, अत्यंत क्लिष्ट आहेत, दुर्बोध आहेत, परंतु ते त्यांनी अट्टहासाने वापरले. त्याचं कारण असं आहे की साहित्याकडे पाहण्याची त्यांची दृष्टी ही साधनाची होती, साध्याची नव्हती. काही शब्द सावरकरांचे वापरलेले पाहिल्यानंतर असं वाटतं की एक तर या माणसाची प्रतिभाशक्ती अत्यंत उद्दंड असली पाहिजे आणि तिचा तो उद्दंड आवेग पेलण्याची ताकद नसलेल्या शब्दांना बाजूला सारणं त्यांना भाग पडलं असलं पाहिजे आणि त्यासाठी आवश्यक ते नवे शब्द कसेही होत घडवण्याची त्यांना निकड जाणवली असली पाहिजे. समर्थांच्या साहित्यामध्ये हा गुण दिसतो. समर्थांच्या साहित्यामध्ये हा दोषरूप असा गुण दिसतो, तसा तो सावरकरांच्या साहित्यामध्ये दिसतो. सावरकरांच्या साहित्याला विरोध करणाऱ्या जमातीला उद्देशून सावरकरांचं जे प्रसिद्ध विधान आहे, तुम्ही याल तर तुमच्यासह, न याल तर तुमच्याशिवाय, आणि जर आडवे याल तर तुम्हाला नाहीसे करून आम्ही आमचं स्वातंत्र्याचं ध्येय गाठल्याशिवाय राहणार नाही. मराठी शब्दांच्याही बाबतीत त्यांनी तेच धोरण अवलंबलेलं होतं असा आपल्याला संशय घ्यायला जागा आहे. तर तुम्ही याल तर तुमच्यासह, न याल तर तुमच्याशिवाय, आणि जर तुम्ही विरोधी आडवे याल तर तुमची मोडतोड करून पण मी माझा आशय व्यक्त केल्याशिवाय राहणार नाही, अशा रीतीचं धोरण सावरकरांचं शब्दांच्या योजनेबद्दल सुद्धा होतं असं आपल्याला लक्षात येईल. साहित्य सम्राट तात्यासाहेब केळकरांनी फार चांगलं विधान केलेलं आहे की सावरकरांच्या रथावर जी घोषणा आहे ती या आणि पहा अशी नाही, येतो आणि दाखवतोच अशी आहे. असे एक आक्रमक शैली सावरकरांच्या मध्ये आपल्याला दिसते. सावरकरांनी साधन म्हणून साहित्याकडे पाहिलं. साहित्य सेवकांच्या दृष्टीने हे एक प्रकारचं वैगुण्य आहे, हा एक प्रकारचा दोष आहे. परंतु तुम्हाला सांगतो, ज्यावेळेला महाकवीची प्रतिभा लाभलेला माणूस स्वातंत्र्याला अग्रक्रम देतो स्वातंत्र्याच्या प्राप्तीसाठी आणि माणसाला लाभलेला सर्व शक्तींचा विनियोग या एका गोष्टी करता करावा असा तो आग्रह धरतो, तरी सुद्धा त्यांना फसवून काही वेळेला त्यांच्यामधली महाकवीची प्रतिभा अप्रतिम अशा रीतीची काव्यकृती उत्पन्न करून जाते. उदाहरण गोमंतक, उदाहरण कमला. या काव्याचे जे उत्तरार्ध आहेत ते सावरकरांच्या उद्दिष्टाशी जुळणारे आहेत, पण पूर्वार्ध जे आहेत ते सावरकरांच्या उद्दिष्टाला फसवून स्वतःचा विलास साधणाऱ्या प्रतिभेचा संकल्प पूर्ण करणारे आहेत असं आपल्याला दिसेल. फार सुरेख कविता सावरकरांनी लिहिल्यात, फारच सुरेख कविता सावरकरांनी लिहिल्यात. त्या कवितांचं वैशिष्ट्य असं आहे की तारकास नावाची जी कविता आहे ती कविता जर सोडली की ज्याच्यामध्ये उत्प्रेक्षांची बहार उडून दिलेली आहे, सावरकरांनी बहार उडून दिलेली आहे उत्प्रेक्षांची, तेवढी एक कविता जर सोडली तर सामान्यपणे सर्व कविता या सावरकरांच्या आत्मनिवेदनात्मक आहेत, त्यांच्या स्वतःच्या अनुभवावर आधारलेल्या आहेत. आणि त्याचा परिणाम असा झाला की सावरकरांचं चरित्र न वाचलेल्या माणसाला सुद्धा सावरकरांच्या साहित्यावरून त्यांच्या व्यक्तित्वाचा आणि जीवन चरित्राचा अचूक अशा रीतीचा माग लागू शकेल. इतकं एकरूपत्व त्यांच्याशी आहे. सावरकर म्हणालेच होते, आपल्या आठवणींमध्ये सावरकर म्हणाले होते की माझ्या आयुष्याच्या अगदी आरंभापासून भारतीय राष्ट्राच्या आकांक्षेशी माझं जीवन एकरूप झालेलं आहे. अगदी जाणत्या वयापासून आठवतं ते हे की भारतीय राष्ट्राच्या आकांक्षांशी माझं जीवन एकरूप झालेलं आहे. आणि पुढे पुढे तर सावरकर आपल्या आठवणींमध्ये म्हणतात की भारतीय राष्ट्रीयतेचा एक महत्वाचा आणि परिणामकारी घटक माझं जीवन झालेलं आहे. राष्ट्रजीवन आणि व्यक्तिजीवन यांची इतकी समरसता आणि एकरूपता आपल्याला अन्यत्र आढळणार नाही. सावरकरांनी रचलं ते किती चांगलं आहे किंवा किती ओबडधोबड आहे, किती आर्ष आहे, किती सुगम आहे, किती सुबक आहे, याचं मी विवेचन करणार नाही. पण सावरकरांच्या
त्या काव्यामध्ये किंवा नाटकामध्ये व्यक्त झालेला जो जीवनानुभव आहे, त्या जीवनानुभवाचं अलौकिकत्व वाक्य मी आपल्याला सांगेन. सामान्यपणे मराठी लेखकांच्या लेखनामध्ये प्रगट होणारा जो अनुभव आहे, त्या अनुभवाच्या सरहद्दी जिथे संपतात तिथून सावरकरांच्या अनुभवाची सीमा सुरू होते. आम्ही जास्तीत जास्त मध्यमवर्गीय अनुभवांवर लेखन करतो. या मध्यमवर्गीय अनुभवाच्या सगळ्या सीमा संपल्यात की सावरकरांच्या पदयात्रेला सुरुवात होते.